छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठं जे जायकवाडी धरण आहे, हे धरण लोकांचे तहानच भागवत नाही. तर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन देखील हे पैठण शहराची ही गोदावरी नदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने या तालुक्यातील लोक जे आहेत या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी राखेचं जे काही सोनं असेल, जे काही पैसे असेल ते शोधण्याचं काम मात्र दिवस रात्र करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच राखेच्या पैशातून, याच राखेच्या सोन्यातून त्यांचं उदरनिर्वाह देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र सर्व कुटुंब या ठिकाणी या राखेमध्ये शोध घेताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः त्यांचे लहान लेकरं देखील या ठिकाणी भर उन्हामध्ये मात्र आई वडिलांची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता या ठिकाणी लहान लेकरं देखील आई वडिलांसोबत येतात, भर उन्हामध्ये मात्र ते देखील यामध्ये बसलेले असतात आणि त्यांचे आई वडील कुठेतरी ते सोनं शोधताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी 1 रुपया भेटेल, कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह भागेल यासाठी मात्र रोजचं दिनचर्या या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतंय. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे हेच पैठण तालुका आहे, या ठिकाणी नाथाची भूमी म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर गोरगरीब जनता मात्र या ठिकाणी आपला दिवसभराचा जो काही उदरनिर्वाह आहे, दिवसभराची जी काही रोजीरोटी आहे, याच पैशामधून, याच राखेमधून ते मात्र शोधताना देखील आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, LS न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो पैठण तालुका आहे या ठिकाणी मात्र नाथघाट आहे आणि या ठिकाणी मात्र पैठण तालुक्याची जी गोदावरी नदी असते त्या गोदावरी नदीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी जे काही राख आणून टाकली जाते त्यावरती मात्र इथल्या पैठणच्या जे काही रहिवासी आहेत त्यांची उपजीविका भागवण्याचे काम करत असतात. या ठिकाणी मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे मात्र आता नाथसृष्टी देखील जवळ आलेली, त्यामुळे या नदीचं पाण्याची पात्रता ते हे कमी केली. त्यानंतर मात्र या ठिकाणी जी राख आणून टाकल्या जाते त्या राखेमध्ये जे काही 1-2 रुपये असतील किंवा कोणा जुन्या लोकांचे जे काही सोनं असतं ते राखेमध्ये टाकलं जातं आणि त्यावरती मात्र पैठण तालुक्यातील अनेक लोकांची उपजीविका भागवण्याचे काम मात्र हे पैठणची ही नदी करीत असते. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कमी झाल्यानंतर या ठिकाणी जे काही लोक आहेत ते राख धुंडायचे काम करतात आणि त्यामधूनच मात्र त्यांची उपजीविका भागवण्याचं काम देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मोठ्या संख्येने मात्र आपण पाहू शकता की लोक जे आहेत ते पैठण तालुक्यातील या ठिकाणी येऊन ते राख चाळायचे काम करतात. नदी पात्रात उतरून त्या टोपल्यामध्ये मात्र ते टोपल्यामध्ये जे काही राख असते ते राख चाळतात आणि त्यामधूनच जे काही पैसे मिळतील त्यावर मात्र यांचा उदरनिर्वाह आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही मोठी शोकांतिका देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण देखील या ठिकाणी यामध्ये सहभागी झालेले, त्यांच्या कामा मात्र हाताला कुठेतरी काम मिळत नाही, त्यामुळे नाइलाजाने का होईना ते या ठिकाणी मात्र आपली उपजीविका भागवण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी काही तरुण आहेत, आपण त्या तरुणांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं ते देखील या जे काही राख आहे राख चाळण्याचं काम करतात आणि त्यामध्ये मात्र त्यांचा सहभाग असतो. आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. काय सांगाल, मोठ्या संख्येने या ठिकाणी मात्र आता तू तरुण आहेस आणि तुला हाताला रोजगार नसल्यामुळे तू या ठिकाणी काम करतोस, काय मजबुरी? आता बाहेर काम भेटत नाहीये, आपण बाहेर गेलं पण तर पुढं मागितलं काम तर देत नाही कोणी. आता इथं जर आलं तर आपली रोजंदारी निघती 500-600 रुपये कसे का व्हायला रोजंदारी. 10 वाजता यायचं इथं, 5 वाजता घरी जायचं तर रोजंदारी होती आपली. रोजच मिळालं असेल तर काही गॅरंटी नसते ना? रोज भेटत नाही पण कधी मध्ये भेटत असते. आज नाही भेटलं तर उद्या भेटन, उद्या नाही भेटलं तर परवा भेटन, कधी कधी भेटतच पण 500-600च्या वर भेटत नाही. कधी कधी तर 1000-1200 रुपये पण भेटते पण ते महिन्यातून हप्त्यातून एकदा भेटत. म्हणजे मला सांग, तुझं सर्व कुटुंब याच्यावरच चालतं? हा, याच्यावरच चालते. अजून माझ्यासोबत काही आहेत, आपण त्याशी देखील चर्चा. काय सांगाल, तुम्ही देखील हेच काम करता का? आम्ही थोडी करणारी माणसे, थोडी आलो आत्ता, थोडी संपली म्हणून इथं कामाला धंदे नाही. कांड्याची लोकांसाठी हे केलेले जे 500 रुपये रोज आहे आम्हाला, तिथे 300 देऊ राहिले. पण जेवढे इरबळ काम करायचं तेवढे देत नाही पैसे, कशाला काम करायचे मग? सरकारला म्हणून आमच्याकडे पहा, गरीबाकडे. तर मला सांगा, अनेक वर्षापासून आपल्या पैठणचे जे लोक आहेत याच नदीवरती उपजीविका भागवतात. इथं जेवण दिवसभर जे काही मिळत त्याच्यावर त्यांचं घर चालतं. हा, जे मिळेल ते, नाहीतर ते तसं जावं लागतं. कधी 50 रुपयाचं नाही सापडत. कसं बोल, कसं जेवण चालणार आहे आपलं? मग काही निवादा करावंच लागेल ना. आता पहिल्यापासून असं चालू नाही, पहिल्यापासून हेच चालू आहे ना. जे म्हातारे क्वादर आहे ते पण हे धुंडले त्यांनी गंगा म्हणजे खाल्ली. आता हेच त्याच्यावरच हे परंपरा चालूच आहे आमची. सरकारने आमच्याकडे पाहिलंच नाही ना. सरकारने पाहायला पाहिजे, काही 2 पैसे यांचा आमचा पण लाभ पाहिजे काहीतरी, त्यांच्याकडून काहीतरी काम धंदे आम्हाला लावून द्यायला पाहिजे. ते कारणच नाही ना आमचे. काही नाही, एवढं नाही, थोडंफार शिकलेलं आहे.
हा. काहीतरी तुला दुकान टाकायचे काही व्यवसाय करायचे. दुकान टाकायचे असले पण तर पैसा पाहिजे माणसाकडे, नाही काय तर 20-30 हजार रुपये पाहिजे माल बिल भरायला, काहीतरी बसायला कुठं जागा पाहिजे. ते तशी जागा नाही ना आपल्याकडे. लोकांचे मरणाचे मोठ्या मोठ्या दुकानी तिथं पण आम्हाला काम नाही करू शकत ते आम्ही. पण दुसरे बाहेरून लोक कामाला तिथं बोलून घेतात ते. ते बाहेरून लोक आलेले आहेत. इथे वीज भट्ट्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. हॉटेल आहेत, कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान झाले का? आमचे कशी नुकसान झाली, आता ते बाहेरून लोक जे कामाला आलेले त्यांच्या हाटलीत आले, वीट भट्ट्यावर आले, आमच्या सारख्याला नाही लावलं ना त्यांनी बाहेरून लोक बोलून घेतले. 300 रुपये रोजाने बोलून घेतले आणि 300 रुपये रोज बायाला आहे. माणसाला तर 600 रुपये रोज. 300 रुपयात काय होणार? काही अजून काही तरुण आहेत माझ्यासोबत, आपण त्याशी देखील चर्चा करणार आहोत. तू देखील तरुण आहे आणि काहीतरी नोकरी पाणी किंवा धंदा पाणी करण्याच्या ऐवजी तू देखील हे काम करतोय. नाही, आधी इटभट्टीवर होतं, पण इटभट्टीवर एवढा काय रोजगार देत नव्हते. इटभट्टीवर काय 500 मागितलं पण तिथं 300 म्हणायचं. ते इरबस 9ला सकाळी जायला लागत होतं, संध्याकाळी पारसा आला सुट्टी देत होते. 300 रुपये 300 काय भागत नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यामुळं हे करायला लागायला लागलं. आता इकडं काय नाही, इकडं तर जेवढं बघन तेवढं भेटतं, असं तसं एवढं तेवढं भेटतं, त्याच्यावरच पोट पाणी चालतं त्याच्यावर. आताच आम्ही कोयतेवरून आलोय. आता तर इथे दुसरं तर काय काम नाही. आता इकडे तिकडे बघायला दुसरं तर काही काम नाही. भट्ट्यावर बी काही काम नाही. सारे ते खांडवाचे लोक आहोत तिकडं. बाहेरचे लोक आले. हा, बाहेरचे लोक आल्यामुळे नुकसान झालं. त्यामुळे आम्हाला हे करायला लागलं आणि दुसरं काय नाही, एवढंच आहे. नक्कीच आपण पाहू शकता की या ठिकाणी मात्र जे काही तरुण वर्ग आहे, पैठण तालुक्यातला हा पैठणचा देखील तरुण वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये या गोदापात्रामध्ये उतरून जे काही राख असते ते राख ज्या राखीमध्ये जे काही सोनं असेल किंवा जे काही 10-5 रुपये असेल ते शोधण्याचे काम मात्र या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर मात्र आता नदी पात्राचं पाणी जसं जसं कमी होत आहे तसं तसं मोठ्या प्रमाणामध्ये या पैठणचे लोक जे आहेत ते शहरातले लोक आहे या ठिकाणी येऊन नदी पात्रामध्ये हे शोधण्याचे काम करत आहे. आणि तरुण देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. जे काही बाहेरून लोक आणले आहे त्यामुळे वीट भट्ट्यावरती लगेच बाहेरचे लोक आणल्यामुळे इथल्या स्थानिक तरुणांना कुठेतरी रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे ना इलाजाने व्हायना ते मात्र या ठिकाणी येऊन या नदी पात्रामध्ये येऊन जे काही सोनं असेल पैसे असेल ते शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र सरकारकडून त्यांना हीच अपेक्षा आहे की सरकार कुठेतरी आमची या कामाची दखल घेईल आणि आम्हाला कुठेतरी रोजगार उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा देखील या तरुणांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आहेर, LS न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.